मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आज पुण्यात शुभारंभ करण्यात आला आणि या योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाला पुणे शहर आणि जिल्ह्यातील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या। मात्र या कार्यक्रमापूर्वीच खासदार सुप्रिया सुळे यांनी गंभीर असा आरोप केलेला आहे। एक मेसेज व्हायरल होतो, ज्या मेसेजमध्ये मेन्शन करण्यात आलं की या कार्यक्रमाला तुम्ही हजर राहा, अन्यथा तुमचा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो काही अर्ज आहे तो रद्द केला जाईल, अशा पद्धतीचा मेसेज व्हायरल होतो। हे सुप्रिया सुळे यांनी अशा पद्धतीचा आरोप केला आहे। या सर्व भगिनींना विचारूया, या महिलांना विचारूया की असा कुठला मेसेज त्यांना आलाय का? तुम्हाला असा कुठला मेसेज आलाय का? नाही आलेला, नाही आलेला। तुम्हाला असं काही सांगितलं गेलं की या कार्यक्रमाला या नाहीतर तुमचा जो काही अर्ज आहे तो रद्द केला? नाही, हा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे। आम्ही भोसरीकर आज बहुसंख्येने इथे उपस्थित आहे। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359। बहुतांशी आमच्यापैकी 80 ते 85% महिलांना आज पैसे काही महिलांना काल पैसे मिळालेले आहेत, काही महिलांना आज सकाळी मिळालेले आहेत। पण इथे जो काही आरोप केलेला आहे, आता जो तुम्ही सांगताय, अशा प्रकारचा मेसेज अद्यापही आमच्यापैकी महिलांना कोणालाही आलेला नाही। हो, तुम्ही स्वतःहून या कार्यक्रमाला आला? हो, स्वतः आपण विषय झाला ना, तयार झाला आपण इकडे यायची म्हणून। हो झाला। नाही, असा कोणताही मेसेज आलेला नाही की कार्यक्रमाला येऊ नका वगैरे किंवा म्हणजे हा मेसेज आता आम्ही तुमच्याच तोंडून ऐकतोय। अशी कुठल्याही प्रकारची आमच्याकडे काही कुणकुण नव्हती। म्हणजे सकाळी आमच्याकडनं अनावधानानं बातम्या किंवा काही गोष्टी राहून गेलेल्या असतील इकडे येण्याच्या गडबडीत, पण हे तुमच्याच तोंडून ऐकतोय। तुम्हाला असं काही मेसेज किंवा असं काही सांगितलं गेलं कोणाकडनं की या कार्यक्रमाला या, अन्यथा तुमचा फॉर्म रद्द केला जाईल? नाही, असा मेसेज नाही आलेला नाही। आणि आमच्या अकाउंटलाही पैसे आलेले कालपासून। हो, खात्यामध्ये माझ्या आलेले पैसे। हो आलेत, माझ्या अकाउंटला पण पैसे आलेले आणि असाही कुठलाही आरोप नाही का, मेसेज नाही आला। पण सुप्रिया सुळेंनी असा आरोप केलाय की या कार्यक्रमाला या, अन्यथा तुमचा फॉर्म रद्द केला जाईल, असा मेसेज व्हायरल होतोय। मग तुम्ही या सगळ्या कार्यक्रमाला आलेला आहात, तुम्हाला असा काही मेसेज कार्यक्रमाच्या आधी आला होता? नाही आलेला आहे आम्हाला, अजून काहीच मेसेज आलेला नाही, कसंच नाही आलेलं आहे। जे आहे ते आम्हाला, म्हणजे जे खरं आहे तेच आम्ही ऐकून इथे आलेलो आहे। असं काही खोटं कोण काय सांगून वगैरे असं आम्ही आलेलो नाहीये। स्वतःहून या कार्यक्रमाला? हो, स्वतःहून आलेलो आहे आम्ही कार्यक्रम। तुम्हाला या सगळ्या योजनेचा लाभ मिळाला? हो, मिळाला आहे। हो मिळाले, हे काय हा प्रूफ आहे। दुसरा तो मेसेज आलाय की तुम्ही धमकीचा मेसेज? नाही आला, तसा काहीच मेसेज आलेला नाही। उलट आम्ही आवर्जून या कार्यक्रमाला सगळ्यांना बोलून घेऊन आलेलो, छोट्या मुलांना सुद्धा घेऊन आलेलो की नाही काही एन्जॉय करता येईल। आणि मुख्यमंत्र्यांना भेटण्याची एक उत्सुकता, उपमुख्यमंत्र्यांना सगळ्यांना भेटण्याची एक उत्सुकता होती। मेसेज आहे तो दाखवा, आणि तुम्हाला तो आता जे मुख्यमंत्र्यांनी क्लिक केल्यानंतर तो आलाय मेसेज? सुप्रिया सुळेंनी जे काही सांगितलं की अशा पद्धतीचा मेसेज व्हायरल होतोय, काय वाटतं त्याबद्दल तुम्हाला? आमच्यापर्यंत तर अजून ही न्यूज पोहोचलेलीच नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला काही आयडियाच नाहीये की नाही का त्यांनी असं काही बोललं असेल म्हणून। हा, की काहीतरी उगाच उठवतात। काय म्हणणं तुमचं या सगळ्यावरती? नाही, असं काही आरोप कोणीच केलेला नाहीये, अशी महिलांपर्यंत खबरही पोहोचलेली नाहीये। सर्व महिला भोसरीतून स्वतःहून कार्यक्रमासाठी आलेले आहे आणि पैसे आले, दादाची खूप खुश झाले आपण बायका। हो, खुश। ओके। आणि खरोखर आज इथे येऊन आम्ही खरोखर खूप म्हणजे अगदी माहेरी आल्यासारखा एन्जॉय केलेला आहे। आलेल्या क्षणापासून ते जाईपर्यंत प्रत्येकाने मनपूर्वक पहिल्यांदा ह्यांचे आभार, आणि इथे सगळ्यांनी आज खूप प्रकारे एन्जॉय केलेला आहे। जरी काही आरोप असतील ते कदाचित बिनबुडाचे असतील, कोणी काही आरोप करू शकतो। या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सर्वांचे आभारी आहोत। तर जो काही आरोप केला जातोय सुप्रिया सुळे यांच्याकडून की अशा पद्धतीचा कुठला मेसेज व्हायरल होतोय, जो मेसेज अर्थात या कार्यक्रमाला हजर राहा, अन्यथा तुमचा फॉर्म, लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा रद्द केला जाईल, असा मेसेज व्हायरल होतोय। मात्र या सगळ्या महिलांशी आपण बातचीत केली, मात्र या महिलांनी अशा पद्धतीचा आरोप नाकारलेला आहे किंवा आम्हाला कुठलाही अशा पद्धतीचा मेसेज आलेला नाही आहे। उलट आम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जो काही पैसे होते ते आमच्या खात्यावर जमा झाल्याचं सुद्धा या महिलांचं म्हणणं आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.